योजना सुरू, तर तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता योजना सुरू झालेली आहे. तर यामध्ये तुम्हाला 100 देशी कोंबड्यावर 75% अनुदान व 200 किलो खाद्य यासोबतच तुम्हाला इथं मिळणार आहे. तर त्या योजनेचे जे काही फायदे, पात्रता, अटी या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर योजनेचे जे काही फायदे यामध्ये ग्रामीण भागात पालनाला चालना देणे, शेतीसोबत पूरक व्यवसाय वाढविणे, ग्रामीण युवकांना जे काही स्वावलंबी बनविणे, राज्यातील बेरोजगारी कमी करणे, राज्य जे काही अर्थव्यवस्थेला गती देणे. त्यानंतर आता यासाठी जे काही पात्र आहेत त्यानंतर अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा आपण इथे पाहणार आहे. जर तुम्हाला 100 देशी कोंबड्या घ्यायचे असतील तर तुम्हाला 75% अनुदान, 200 किलो खाद्यसुद्धा मिळणार आहे. तर पात्रता बघून घेऊ. भटकत्या जमातीसाठी प्रवर्गातील जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 60 ते 18 वयोगटातील जे काही यासाठी पात्र राहणार आहे. त्यानंतर राज्यातील बेरोजगारी कमी करणे, एका कुटुंबात एकालाच लाभ या योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार आहे. मागासवर्गीय, भूमिहीन, अल्पभूधारक व BPL अर्जदारांना प्राधान्य, इथं सर्वप्रथम त्यांना प्राधान्य देण्यात येईल. राज्याच्या अर्थव्यवस्थेखालील देणे, महिन्यात पायाभूत सुविधा उभारणे 3 निवडीनंतर. त्यानंतर सुविधा पूर्ण केल्यावर पशुधनाचा विकास कळविणे. त्यानंतर यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्र आणि अर्ज प्रक्रिया चेक करून घेऊ. तर यासाठी आवश्यक कागदपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, रेशन कार्ड, दारिद्र्य रेषेखाली जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र, जमीन नोंद म्हणजे तुम्हाला 7/12 इथं लागणार आहे. त्यानंतर पशुपालक प्रशिक्षण प्रमाणपत्र ते तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर बँकेचं पासबुक इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे. अनुदानाचे पैसे तुमच्या आधार लिंक बँक खात्याचं पुस्तक इथं द्यायचं आहे, जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत त्या खात्यामध्ये इथं जमा होईल. अर्ज प्रक्रिया, इच्छुकांनी आपल्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधायचा आहे. कुठे साधायचा आहे? तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागामध्ये तुम्हाला संपर्क साधायचा आहे. पंचायत समितीमार्फत स्वीकारलेले तुमचे जे काही अर्ज आहे ते पंचायत समितीद्वारे स्वीकारले जातील आणि जिल्हास्तरीय समिती अंतिम मान्यता देण्यात येईल. तर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे व तुम्ही या संपूर्ण योजनेचा लाभ इथं घेऊ शकता. तर यासाठी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे ते देखील इथं मंजूर झाल्यानंतर तुम्हाला याचे जे काही पैसे खात्यामध्ये जमा होतील